नमस्कार. महाराष्ट्राच्या हृदयात वसलेला वर्धा जिल्हा हा इतिहास, अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमापासून ते शांत आणि पवित्र मंदिरांपर्यंत, तसेच समृद्ध वन्यजीवन असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पापर्यंत वर्धा प्रत्येक पर्यटकाला एक वेगळा अनुभव देतो. चला तर मग जाणून घेऊया वर्ध्याची प्रसिद्ध पर्यटन स्थळे आणि त्यांचे वैशिष्ट्य. सेवाग्राम आश्रम. सेवाग्राम हे वर्धा शहरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे. महात्मा गांधी 30 एप्रिल 1936 रोजी येथे आले. 1936 मध्ये महात्मा गांधींनी या आश्रमाची स्थापना केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे हे प्रमुख केंद्र होते. येथे बापू कुटी पाहण्यासारखी आहेत. गांधीजींच्या साध्या जीवनशैलीचा अनुभव येथे येतो. शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारे हे एक पवित्र ठिकाण आहे. विश्वशांती स्तूप. हा भव्य पांढरा स्तूप जपानी फुजी गुरुजींच्या प्रेरणेने बांधला गेला आहे. स्तूपाच्या चारही बाजूंना भगवान बुद्धांच्या सोन्याच्या रंगातील मूर्ती आहेत. ध्यान करण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. लक्ष्मी नारायण मंदिर. हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचे मंदिर आहे. हे मोठे मंदिर इ.स. 1905 मध्ये बांधण्यात आले. मंदिराच्या आतील भागात संगमरवरी बांधण्यात केलेले आहे. परमधाम आश्रम. हा आश्रम आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित असून पवनार येथे स्थित आहे. येथे शांतता, अध्यात्म आणि समाजसेवेचा संदेश दिला जातो. बोर व्याघ्र प्रकल्प. बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्हा मुख्यालयापासून 40 किलोमीटर, नागपूरपासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. येथे वाघ, कोल्हा, तरस, अस्वल यांसारखे वन्य प्राणी पाहायला मिळतात. निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हे उत्तम ठिकाण आहे. तर मित्रांनो, हा होता वर्धा जिल्ह्याचा सुंदर पर्यटन प्रवास. इतिहास, अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग यांचा अनोखा संगम असलेला वर्धा प्रत्येकाच्या मनात खास स्थान निर्माण करतो. तुम्हालाही संधी मिळाल्यास या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.